हॅलो स्टुडंट्स, आज आपण नवीन चॅप्टर सुरू करतो आहोत. त्याचं टायटल आहे करंट इलेक्ट्रिसिटी. आतापर्यंत आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स ह्या चॅप्टरचा अभ्यास केलेला आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स ह्या चॅप्टरमध्ये चार्जेस स्थिर होते. स्थिर जे चार्जेस आहेत, स्टॅटिक चार्जेस आहेत, त्यांच्याशी संबंधित फिनॉमिनाचा आपण अभ्यास केला. या चॅप्टरमध्ये चार्जेस आर इन मोशन. चार्ज मूव्ह झाल्यानंतर करंट तयार होतो. आपण म्हणून करंटची व्याख्या केलेली आहे, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड एज करंट. म्हणजे या चॅप्टरमध्ये चार्जेस मोशन मध्ये असतानाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे मागील चॅप्टरमध्ये चार्जेस वेअर ॲट रेस्ट, नो चार्जेस आर इन मोशन, आणि त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आपल्याला काही मुद्दे लक्षात ठेवायचे ते इथे लिहिलेले आहेत. पहा, आपण ओहम्स लॉचा वापर भरपूर वेळा करणार आहोत. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, फी इज इक्वल टू आय आर, की जो आपण मागील इयत्तामध्ये अभ्यासलेला आहे. फी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, आय म्हणजे करंट, आर म्हणजे रेजिस्टन्स. त्यानंतर रेजिस्टन्सेस इन सिरीज, रेजिस्टन्सेस इन पॅरलल असा आपण अभ्यास केलाय. त्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. रेजिस्टन्सेस इन सिरीज साठी फॉर्म्युला आहे RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस डॅश 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 प्लस RN. आणि रेजिस्टन्सेस इन पॅरलल यासाठीचा फॉर्म्युला आहे 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस डॅश 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 प्लस 1/RN. हे किमान मिनिमम मी फॉर्म्युला तुमच्याकडून मांडलेले आहेत. याचा उपयोग करून आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटी अभ्यास करताना त्याचा उपयोग करायचा आहे. त्याचा उपयोग आपल्याला बऱ्याच वेळा करायचा असल्यामुळे आपण त्याचा उल्लेख सुरुवातीला केलेला आहे. म्हणजे आपल्याला ओहम्स लॉ व्यवस्थित माहिती आहे, रेजिस्टन्सेस इन सिरीज हा कन्सेप्ट माहिती आहे, रेजिस्टन्सेस इन पॅरलल हा कन्सेप्ट माहिती आहे. म्हणजे बेसिक डेफिनेशन आल्या, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, EMF म्हणजे काय, रेजिस्टन्स हा कन्सेप्ट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत, माहीत आहेत. अशा टप्प्यावर असताना तर आपल्याला 12वीचा अभ्यासक्रम अभ्यासाचा आहे. आणि 12वीच्या अभ्यासक्रमातलं आपलं पहिलं आर्टिकल आहे किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. त्यालाच करंट लॉ असं पण म्हणतात, किंवा त्यालाच दुसरं नाव आहे जंक्शन लॉ. तर किर्चॉफ्स करंट लॉ असं पण म्हटलं तर त्या थोडक्यात KCL असा शॉर्ट फॉर्म तयार करता येईल. याचं स्टेटमेंट काय आहे ते बघूयात, आणि त्याचं थोडक्यात आपल्याला एक्सप्लेनेशन बघायचं आहे. जसं आपण ओहम्स लॉ पाहिला, स्टेटमेंट आणि त्याचं एक्सप्लेनेशन मागील इयत्तामध्ये, तसंच किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, त्यालाच दुसरं नाव आहे करंट लॉ, किर्चॉफ्स करंट लॉ, किंवा त्याला दुसरं नाव आहे किर्चॉफ जंक्शन लॉ. याचं स्टेटमेंट काय आहे ते बघूया, आणि मग त्या स्टेटमेंटच्या आधारे त्याचं एक्सप्लेनेशन कसं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. याचं स्टेटमेंट काय बघा, जंक्शन लॉ असं म्हटलं म्हणजे हा पहिल्यांदा जंक्शनला अप्लाय केला जातो. कुठल्याही इलेक्ट्रिक सर्किटच्या जंक्शन पॉइंटला हा अप्लाय केला जातो. आता परत प्रश्न पडतो, जंक्शन पॉइंट म्हणजे काय. इथे तुम्हाला दाखवतो ना मी, ह्या कंडक्टरच्या वेगळ्या ब्रांचेस दाखवले, वेगळे कंडक्टर्स आहेत, ते एका पॉइंटला कनेक्टेड आहेत. हा पॉइंट जंक्शन पॉइंट आहे. एनी पॉइंट इन एन इलेक्ट्रिकल सर्किट वेअर 2 or more conductors are joined together is called as junction. इलेक्ट्रिकल सर्किट मधला कुठलाही असा एक पॉइंट की ज्या पॉइंटला 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंडक्टर्स एकत्र जोडलेले आहेत, त्या पॉइंटला जंक्शन पॉइंट असं म्हणायचं. एक एक टर्म्स आपल्याला समजून घेत पुढे जायचंय. पहा, इथं मी 3 टर्म्स लिहून ठेवलेल्या होत्या. त्यातली पहिली टर्म मी आता सांगून झालं, जंक्शन म्हणजे काय. इलेक्ट्रिकल सर्किट मधला असा पॉइंट की त्या पॉइंटला 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंडक्टर्स एकत्र जोडलेले आहेत, त्याला जंक्शन पॉइंट असं म्हणायचं. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ जंक्शन पॉइंटला अप्लाय केला जातो. आणि याचं स्टेटमेंट असं आहे, इलेक्ट्रिकल सर्किट मधल्या जंक्शन पॉइंटला सर्व करंटची बेरीज केली तर ती 0 येते. त्याचं स्टेटमेंट बघा कसं आहे, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, ऑफकोर्स किर्चॉफ्स करंट लॉ और जंक्शन लॉ, द अल्जेब्राइक सम ऑफ द करंट्स ऍट जंक्शन इज 0. काय स्टेटमेंट आहे बघा, द अल्जेब्राइक सम ऑफ करंट्स ऍट जंक्शन इज इक्वल टू 0.
आणि हे जे मी आता स्टेटमेंट केलं त्याचं गणिती फॉर्म ह्या बॉक्समध्ये आहे. समेशन ऑफ आय वेअर आय फ्रॉम 1 to n इज इक्वल टू 0. म्हणजे n एवढे कंडक्टर्स एकत्र जोडलेले आहेत एका जंक्शन पॉइंटला. प्रत्येकातल्या करंटची व्हॅल्यू याची अल्जेब्राइक सम घ्यायची. ती सम घेतली की त्याचं उत्तर किती असतं? 0 असतं. असा हा पहिला लॉ आहे. परत एकदा बघा काय स्टेटमेंट आहे. द अल्जेब्राइक सम ऑफ द करंट्स ॲट ए जंक्शन, अल्जेब्राइक सम ऑफ द करंट्स ॲट ए जंक्शन इज 0 इन ए इलेक्ट्रिकल नेटवर्क. कुठलं इलेक्ट्रिकल नेटवर्क घेतलं, सर्किट घेतलं, त्यातल्या जंक्शन पॉइंटला जेवढे म्हणून करंट आहेत त्याची बेरीज केली तर ती बेरीज 0 येते. थोडक्यात समेशन आय इज इक्वल टू 0 ॲट एनी जंक्शन. लक्षात ठेवा ही बेरीज कुठं करायची आपल्याला? इलेक्ट्रिकल सर्किटच्या जंक्शन पॉइंटला. हे झालं याचं स्टेटमेंट. आता याचं एक्सप्लेनेशन बघूया. इथे डायग्राम मध्ये तुम्हाला एकूण पहा 6 कंडक्टर्स एका पॉइंटला जोडलेले दिसतात एका जंक्शन पॉइंटला. पहिल्या कंडक्टर मधला करंट साहजिकच I1 म्हणूयात, दुसऱ्यातला I2 म्हटलंय, तिसऱ्यातला I3, चौथ्यातला I4, पाचव्या कंडक्टर मधला करंट I5 आणि 6व्या कंडक्टर मधला करंट I6 असा संबोधलेला आहे, असं म्हटलेलं आहे. आता पण सर्व करंट जर काळजीपूर्वक पाहिले तर काही करंट त्या जंक्शन पॉइंट कडे येत आहेत तर काही करंट जंक्शन पासून दूर जात आहेत. बघा, सम करंट्स आर अप्रोचिंग टुवर्ड द जंक्शन, सम करंट्स आर लिव्हिंग द जंक्शन. मग त्यांची बेरीज करताना काही करंट जंक्शन कडे येत आहेत, काही करंट जंक्शन पासून दूर जात आहेत. आणि म्हणून इथे एक साइन कन्व्हेन्शन आहे. त्यांची आपण जे अल्जेब्राइक सम करू त्याचं एक साइन कन्व्हेन्शन वापरायचं आहे. आणि ते साइन कन्व्हेन्शन फार सोपं आहे. जो करंट जंक्शन कडे येतोय, जंक्शन कडे अप्रोच होतोय, तो करंट पॉझिटिव्ह करंट आहे. आणि जो करंट जंक्शन पासून दूर जातोय, जो करंट जंक्शन पासून दूर जातोय त्याला निगेटिव्ह करंट असं म्हणायचं. हे इथं साइन कन्व्हेन्शन वापरायचं. द करंट अप्रोचिंग टुवर्ड द जंक्शन इज ट्रीटेड ॲज अ पॉझिटिव्ह, while the current leaving the junction is treated as a negative. आता इथे बघा, I1 हा करंट जंक्शन कडे येतोय म्हणजे I1 पॉझिटिव्ह आहे. I2 हा करंट जंक्शन पासून दूर जातोय म्हणजे I2 निगेटिव्ह म्हणायचा. I3 परत जंक्शन कडे येतोय म्हणजे I3 पॉझिटिव्ह आहे. I4 पण जंक्शन कडे येतोय म्हणजे I4 पॉझिटिव्ह आहे. I5 जंक्शन पासून दूर जातोय, I5 निगेटिव्ह आहे. I6 जंक्शन पासून दूर जातोय, निगेटिव्ह आहे. आणि म्हणून बेरीज करताना बघा, I1 पॉझिटिव्ह घेतला तर I2 निगेटिव्ह घेतला म्हणजे I1 मायनस I2, हे I2 आहे लक्षात घ्या, प्लस I3 पॉझिटिव्ह आहे, I4 पण पॉझिटिव्ह आहे, I5 मायनस I6. हे निगेटिव्ह साईन काय घेतले आहेत त्या ठिकाणी? हे 3 करंट आहेत ते सर्किट पासून दूर जात आहेत तर उर्वरित 3 करंट सर्किटकडे येत आहेत. जो करंट जंक्शन पॉइंट, सर्किटच्या जंक्शन पॉइंट कडे येतोय तो पॉझिटिव्ह, जो करंट जंक्शन पॉइंट पासून दूर जातोय तो निगेटिव्ह आहे. मग काळजीपूर्वक पाहिलं तर सगळ्या पॉझिटिव्ह टर्म इकडे घेतल्या, सगळ्या निगेटिव्ह टर्म ह्या चिन्हाच्या पलीकडे घेतल्या की ते पॉझिटिव्ह झाल्या. म्हणजे I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू I2 प्लस I5 प्लस I6. हे इक्वेशन काळजीपूर्वक बघा. याचा अर्थ काय होतो? टोटल इनकमिंग करंट इज इक्वल टू टोटल आउटगोइंग करंट. याची डावी बाजू म्हणजे सर्किटच्या जंक्शन पॉइंट कडे येणारा करंट, याची उजवी बाजू म्हणजे जंक्शन पॉइंट पासून दूर जाणारा करंट. टोटल करंट अप्रोचिंग टुवर्ड्स द जंक्शन इज इक्वल टू टोटल करंट लिव्हिंग द जंक्शन. हेन्स वी कॅन से दॅट फर्स्ट लॉ इज अ कन्सिक्वेन्स ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. जेवढा करंट जंक्शन कडे आला तेवढा जंक्शन पासून निघून गेला. करंट म्हणजे फ्लो ऑफ चार्ज आहे, म्हणजे जेवढा चार्ज जंक्शन कडे पोहोचला तेवढा जंक्शन पासून निघून गेला. ह्यालाच आपण कन्झर्वेशन ऑफ चार्ज असं म्हणणार आहोत. दिस इज द फर्स्ट लॉ इज कन्सिक्वेन्स ऑफ conservation of charge. It deals with conservation of charge. Students, आपण आता पहिला लॉ पाहिला, स्टेटमेंट आणि त्याचं थोडक्यात एक्सप्लेनेशन. पण इथे एक साइन कन्व्हेन्शन वापरलंय, मी ते परत एकदा रिपीट करतोय. जो करंट जंक्शन कडे अप्रोच होतो तो पॉझिटिव्ह आहे, जो करंट जंक्शन पासून दूर जातोय तो करंट निगेटिव्ह आहे. आणि साइन कन्व्हेन्शन अप्लाय करून त्याची अल्जेब्राइक सम घ्यायची. ते केल्यानंतर लक्षात येते की टोटल करंट approaching the junction is equal to total current leaving the junction. Hence the conservation of charge. जो पहिला लॉ हा एक प्रकारे कॉन्झर्वेशन ऑफ चार्जचाच पुरावा आहे, प्रूफ आहे. अगदी असंच आता आपल्याला दुसरं आर्टिकल पाहिजे ते म्हणजे किर्चॉफ सेकंड लॉ किंवा त्यालाच किर्चॉफ व्होल्टेज लॉ असं पण म्हणतात. त्याची अगोदर आपण डायग्राम समजून घेऊया आणि मग तो लॉ समजून घ्यायचा.
हॅलो स्टुडंट्स, आता आपण किर्चॉफ्स फर्स्ट लॉ अभ्यासला, त्यालाच किर्चॉफ्स करंट लॉ असं पण म्हणतात. तसाच किर्चॉफ्सचा दुसरा लॉ अभ्यासाचा आहे, त्याचं टायटल आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. आता मगाशी आपण जसं म्हटलं किर्चॉफ्स फर्स्ट लॉ कुठं अप्लाय केला जातो, सर्किटच्या जंक्शन पॉइंटला. तसं किर्चॉफ्स सेकंड लॉ म्हणजेच किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ कुठं अप्लाय केला जातो, याचं उत्तर आहे इट इज अप्लाइड टू एनी क्लोज लूप इन एन इलेक्ट्रिकल सर्किट. कुठं अप्लाय केला जातो, एनी क्लोज्ड लूप. आता लूप कुणाला म्हणायचं आहे, एनी क्लोज्ड कंडक्टिंग पाथ इन एन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज कॉल्ड एज लूप. इलेक्ट्रिक नेटवर्क मधला क्लोज कंडक्टिंग पाथ त्याला लूप असं म्हटलेलं आहे. आणि कुठल्याही एका लूपला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करता येतो. याचं स्टेटमेंट बघूयात आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन. जसं फर्स्ट लॉ पाहिला तसंच कुठलंही इलेक्ट्रिकल नेटवर्कचं लूप घेतलं तर अलॉंग द लूप जेवढे म्हणून पोटेन्शियल डिफरन्सेस आहेत आणि ईएमएफ आहेत त्यांची जर बेरीज घेतली, अल्जेब्राइक सम घेतली, ती 0 असते, असा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ सांगतो. स्टेटमेंट बघा काय, द अल्जेब्राइक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस and the electromotive forces in a closed loop is equal to 0, is always 0. कुठलंही, आता इथं तुम्हाला डायग्राम काढलेली आहे, इथं 2 लूप दाखवलेत पाहून. एक ए बी एफ जी ए हे एक लूप आहे, दुसरं बी सी डी एफ बी हे लूप आहे. किंवा आणखी एक लूप तयार होऊ शकतं ए बी सी डी एफ जी ए. लूप हा कन्सेप्ट लक्षात आला. मी यातल्या कुठल्याही एका लूपला हा लॉ काय सांगतो ते इथं दिलंय पहा बॉक्समध्ये. समेशन आय आर प्लस समेशन ई इज इक्वल टू 0. आय इंटू आर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. आताच आपण पाहिलं होतं ओहम्स लॉ, म्हणजे ओहम्स लॉचा फॉर्म्युला पाहताना व्ही इज इक्वल टू आय आर. मग ह्या लूप मध्ये जेवढे म्हणून पोटेन्शियल डिफरन्सेस आहेत त्यांची बेरीज, तसेच त्या लूप मध्ये जेवढे म्हणून ईएमएफ आहेत, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ईएमएफचा फुल फॉर्म, त्यांची बेरीज, ह्या दोघांची बेरीज केली की ती 0 असते. हा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. बघा स्टेटमेंट लक्षात येते का, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, किर्चॉफ्स सेकंड लॉ, त्यालाच किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ असं म्हटलं. केव्हीएल असं आपण थोडक्यात लक्षात ठेवूयात. त्याचं स्टेटमेंट आहे द अल्जेब्राइक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस इन अ क्लोज्ड लूप इज 0. कुठलंही इलेक्ट्रिक सर्किटचं क्लोज लूप घेतलं तर त्या क्लोज लूप मध्ये जेवढे म्हणून पोटेन्शियल डिफरन्सेस आहेत, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे प्रोडक्ट ऑफ करंट इंटू रेजिस्टन्स अक्रॉस ईच एलिमेंट, त्या सर्वांची बेरीज प्लस सर्व ईएमएफ ची बेरीज ही जी आहे ती किती असते, 0. आणि म्हणून किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ याचं गणिती स्वरूप आहे समेशन आय आर प्लस समेशन ई इज इक्वल टू 0. दिस इज किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. स्टुडंट्स परत एकदा काय स्टेटमेंट आहे बघा, द अल्जेब्राइक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस that is product of current and resistance and the electromotive forces is in any closed loop of electric circuit is 0. परत एकदा काय स्टेटमेंट आहे, the algebraic sum of potential differences and the electromotive forces in a closed loop is 0. In short, in mathematical formulation, summation IR plus summation E is equal to 0. This is Kirchhoff's व्होल्टेज लॉ. आता याचं एक्सप्लेनेशन पाहायचं आपल्याला. एक्सप्लेनेशन पाहताना मी तर डायग्राम काढले ते अगोदर समजून घेऊयात. ए आणि जी च्या मध्ये ईएमएफचा सोर्स आहे त्याला E1 म्हटलंय, त्याच्यामुळे असणारा करंट I1, हा रेजिस्टन्स R1 आहे, हा R2 आहे, हा R3, हा R4 आणि हा R5 आहे. हा I1 इकडून आला, तसा E2 मुळे असणारा करंट I2 तो इथं आला. हा जंक्शन बी हा पॉइंट जंक्शन पॉइंट झाला. ह्या दोघांची बेरीज होईल त्या करंटला आपण I3 म्हटलंय. मग अशा आपण पाहिलं इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट. इकडून आलेला I1, इकडून आलेला I2, I1 प्लस I2, त्यालाच आपण इथं नाव काय ठेवलंय I3. हा करंट इथून पास होईल, या पॉइंटला आल्यानंतर हा जंक्शन पॉइंट आहे, परत हा I1 इकडे जाईल लेफ्ट साईडला, I2 उजव्या साईडला जाईल. म्हणून हा I1 इकडे दाखवलाय, हा I2 इकडे दाखवलाय. म्हणजे हे ह्या क्लोज लूप मधला हा I2 करंट
ह्या क्लोज लूप मधला हा I1 करंट. नेटवर्क लक्षात आलं. मग आता काय म्हटलंय, कुठल्याही एका क्लोज लूपला आपल्याला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करता येते. मग पहिल्यांदा आपण इथं ABFGA हे क्लोज लूप घेतलंय. लक्षात येते का बघा, कोणतं क्लोज लूप घेतलंय, ABFGA हे लूप घेतलंय. त्यानंतर आता इथं साइन कन्व्हेन्शन वापरायचं आहे. जसं आपण मगाशी इनकमिंग करंट आणि आउटगोइंग करंटला एकाला पॉझिटिव्ह एकाला निगेटिव्ह म्हटलं किर्चॉफ्स करंट लॉ मध्ये, तर इथं पण साइन कन्व्हेन्शन, आणि ते आता महत्वाचं आहे. याच्यावरचे बरेच न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना हे साइन कन्व्हेन्शन फार महत्वाचं आहे. पहिल्यांदा आपल्याला लूप हे ट्रेस करावं लागतं. लूप ट्रेस करताना एकतर क्लॉकवाईज ट्रेस करता येईल किंवा अँटी क्लॉकवाईज. आता आपण इथं जे पहिलं हे जे लूप घेतलेलं आहे ते क्लॉकवाईज ट्रेस केलंय, तर दिसतंय पाहिजे हे क्लॉकवाईज ट्रेस केलंय. मी तर त्याचं ट्रेसिंग दाखवलंय. मग आपण ठरवलंय या दिशेनं जायचं. आपण हे अँटी क्लॉकवाईज पण दाखवू शकतो. ते उदाहरण मी इकडे दाखवलंय ह्या दुसऱ्या लूपला. पहिल्यांदा हे लूप बघूया. हे लूप मी क्लॉकवाईज ट्रेस केलंय. म्हणजे मी कुठून कुठे जाणार आहे, ए कडून बी कडे, बी कडून एफ कडे, एफ कडून जी कडे, जी कडून ए कडे, हे लूप पूर्ण झालं. माझा हा जो पाथ आहे तो क्लॉकवाईज पाथ आहे. हे लूप मी क्लॉकवाईज ट्रेस केलंय असा त्याचा अर्थ आहे. स्टुडंट्स, आता जे लूप आहे ते ट्रेस करताना ज्या दिशेनं आपण ट्रेस केलंय त्याच दिशेनं हा करंट असेल तर ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह असतो. बघा, मला R1च्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे. म्हणजे मला R1 मधून पास होणारा करंट I1 इंटू R1 असा गुणाकार घ्यावा लागेल ओहम्स लॉ नुसार. I इंटू R, यातला करंट I1, यातला रेजिस्टन्स R1, I1 R1 हा गुणाकार प्लस का मायनस. तर लूप ज्या दिशेनं ट्रेस केलंय त्याच दिशेनं हा कन्व्हेन्शनल करंट असेल. बघा, ज्या दिशेनं लूप ट्रेस केलंय त्याच दिशेनं कन्व्हेन्शनल करंट असेल तर हे पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह आहे. तर ह्याच्या उलट पॉझिटिव्ह. म्हणजे समजा मी हे अँटी क्लॉकवाईज ट्रेस केला असता, म्हणजे मी AGFBA इकडं आलो असतो, तर मग मी उलट आलो ना मग कन्व्हेन्शनल करंटच्या, त्यावेळेस हा पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्ह ट्रीट करायचा. लक्षात आलं. पहिल्यांदा जे लूप आपल्याला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करण्यासाठी वापरायचं ते ट्रेस करायचं आहे. ट्रेस करताना तुम्हाला चॉईस आहे, तुम्ही क्लॉकवाईज ट्रेस करू शकता किंवा अँटी क्लॉकवाईज ट्रेस करू शकता. उदाहरणार्थ इथं आपण हे लूप क्लॉकवाईज ट्रेस केलेलं आहे. ज्या दिशेनं लूप ट्रेस केलंय त्याच दिशेनं करंट असेल तर तो जो करंट आणि रेजिस्टन्स हा गुणाकार आहे तो निगेटिव्ह येतो, म्हणजे तो पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह आहे. आणि ज्या दिशेनं लूप ट्रेस केलंय त्याच्या अपोजिट करंट असेल, कन्व्हेन्शनल करंट असेल, तर मात्र पोटेन्शियल डिफरन्स हे पॉझिटिव्ह आहे. हे झालं पोटेन्शियल डिफरन्स साठीचं कन्व्हेन्शन. म्हणजे ह्या गुणाकाराला पॉझिटिव्ह कधी म्हणायचं, निगेटिव्ह कधी म्हणायचं. ह्यातला हा जो करंट आहे हा लूप ज्या दिशेने ट्रेस केलं त्याच दिशेनं करंट असेल तर हा गुणाकार निगेटिव्ह घ्यायचा. आणि ज्या दिशेनं लूप ट्रेस केलं त्याच्या अपोजिट करंट असेल तर ह्या गुणाकार पॉझिटिव्ह घ्यायचा. हे कन्व्हेन्शनल, हे साइन कन्व्हेन्शन पोटेन्शियल डिफरन्सला झालं. तसं EMF ला पण आहे. आता आपण लूप ट्रेस करताना ह्या सोर्सच्या आतमध्ये कुठून कुठे जातोय आपण बघा, G कडून A कडे जातोय, म्हणजे सोर्सच्या आतमध्ये निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जातोय. बघा, इनसाइड द सोर्स इफ वी आर ट्रेसिंग फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल देन द EMF इज ट्रीटेड ॲज पॉझिटिव्ह. आणि त्याच्या उलट समजा आपण उलट आलो, इनसाइड द source we are tracing the loop from positive to negative, then the source is treated as negative. बघा, लक्षात येते का काय कन्व्हेन्शन आहे EMF च्या बाबतीत. लूप ट्रेस करत असताना सोर्सच्या आतमध्ये जर आपण निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे गेलो तर तो EMF पॉझिटिव्ह आहे. आणि समजा लूप ट्रेस करताना सोर्सच्या आतमध्ये आपण पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनल कडे गेलो तर तो सोर्स हा निगेटिव्ह आहे. इथे बघा, आता मी या दिशेनं लूप ट्रेस केला, हा एरो दिसतोय. म्हणजे मी आता आतमध्ये म्हणजे G कडून A कडे जाताना सोर्सच्या आतमध्ये विचार केला तर निगेटिव्ह कडून मला पॉझिटिव्ह कडे जायचं आहे, म्हणजे हा सोर्स इथं पॉझिटिव्ह आहे. आणि ह्याच्या उलट असेल तर ते निगेटिव्ह आहे. साइन कन्व्हेन्शन व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. साइन कन्व्हेन्शन हे ह्या आर्टिकल पुरतं नाही, याच्यावरचे न्यूमरिकल सॉल्व्ह करताना तितकंच महत्वाचं आहे. आपल्याला ते काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. साइन कन्व्हेन्शन हे पोटेन्शियल डिफरन्सला आहे, तसंच EMF ला आहे. आता प्रत्यक्ष एक उदाहरण बघू, त्याशिवाय लक्षात येणार नाही.
पहिल्यांदा कुठलं लूप घेतलंय बघा, ए बी एफ जी ए, म्हणजे बघा ए बी एफ जी ए हे लूप घेतलंय. आता ह्या लूप मध्ये समेशन आय आर हे पहिली टर्म बघूया. पहिला रेजिस्टन्स R1, त्याच्यातला करंट I1, म्हणजे याच्या क्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स I1 R1. पण हा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? ज्या दिशेनं लूप ट्रेस केलं त्या दिशेनं करंट, म्हणजे हा निगेटिव्ह. इथं लिहिलंय बघा मायनस I1 R1. आता इथं आलो आपण, इथून इथं आलो, आता इथून इथे येऊया. ह्या ब्रांचचा विचार करूया. ज्या दिशेनं ट्रेस केलेला आहे त्याच दिशेनं करंट आहे, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह आहे. ऑलरेडी इथं निगेटिव्ह साईन लिहिलंय. याच्या क्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे यातला करंट गुणिले रेजिस्टन्स I3 I5, इथं I3 I5 लिहिलंय. आता इथून इथं जायचं आपल्याला F to G. करंट ज्या दिशेनं त्याच दिशेनं लूप ट्रेस केले, म्हणजे हा पण गुणाकार निगेटिव्ह येणार आहे. I1 R3 इथे लिहिले बघा मायनस I1 R3. आणि मग अशा आपण पाहिलं G कडून A कडे जाताना, आता हे झालं समेशन IR. आता तसं समेशन E हा एकच आहे. अनेक ईएमएफचे सोर्स असतील तर त्याची बेरीज होईल, एकच असेल तर तोच घ्यावा लागेल. मग E1 घेतला. मात्र आपण G कडून A कडे जाताना सोर्सच्या आतमध्ये निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जातोय, आणि म्हणून हा E1 पॉझिटिव्ह आहे, म्हणून प्लस E1 लिहिलं इज इक्वल टू 0. हे इक्वेशन कशाच्या आधारे लिहिलं? ह्या स्टेटमेंटच्या, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. बाय अप्लाइंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू द क्लोज्ड लूप A B F G A, we get minus I1 R1 minus I3 R5 minus I1 R3 plus E1 is equal to 0. हे इक्वेशन जर काळजीपूर्वक रिअरेंज केलं तर उत्तर येत आहे. E1 हा पॉझिटिव्ह इथंच ठेवलाय, निगेटिव्ह टर्म त्या बाजूला घेतल्या. E1 is equal to I1 R1 plus I3 R5 plus I1 R3. हे झालं एका लूपला. आता दुसऱ्या लूप कडे जाऊया. कुठलं बघा, इथं म्हटलंय BFDCB. बघा BF हा पॉइंट F पॉइंट आहे, DCB. आता हे अँटी क्लॉकवाईज घेतले. आपण एकदा क्लॉकवाईज टेस्ट केलं होतं एक लूप. आता दुसरं लूप अँटी क्लॉकवाईज घेऊया. आता अँटी क्लॉकवाईज टेस्ट करताना बघा इथून सुरुवात झाली की नाही, तर इथून इथं आलो की नाही आपण. आता इथून येताना हा करंट पर्यंत आणि करंटची दिशा आणि ट्रेस केलेली लूप सेम आहे, म्हणजे हा पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह, म्हणून मायनस I3 R5 लिहिले. आता इथून इथे यायचं आहे, करंट आणि ट्रेस केलेली दिशा सारखीच आहे, म्हणजे हा पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह आहे. मायनस I2 R4, इथं मायनस I2 R4 आला. डी कडून सी कडे येताना इथं रेजिस्टन्स नाहीये. पुढे जाऊयात, सी कडून बी कडे येऊयात. याच्या क्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स, पहिल्यांदा आपण पोटेन्शियल डिफरन्सची बेरीज करतोय. इथे करंट आणि ट्रेस केलेली लूप याची दिशा सारखीच आहे, म्हणजे गुणाकार निगेटिव्ह आहे. I2 R2 मायनस I2 R2. आता हे जरा समेशन IR. आता समेशन ई मध्ये फक्त E2 एवढा एकच आहे. आता आपण डी कडून सी कडे चाललोय. डी कडून सी कडे जात असताना ह्या सेलच्या आतमध्ये, सोर्सच्या आतमध्ये आपण निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जातोय, म्हणजे हा सोर्स पॉझिटिव्ह आला. निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे गेलो, पॉझिटिव्ह आला, म्हणून इथे लिहिलंय प्लस E2 इज इक्वल टू 0. एवढा पार्ट म्हणजे समेशन IR, एवढा पार्ट म्हणजे समेशन E, आणि इज इक्वल टू 0. परत याप्रमाणेच हा E2 पॉझिटिव्ह ठेवला इकडं, हे निगेटिव्ह टर्म्स उजवीकडे घेतल्या. E2 इज इक्वल टू I3 R5 प्लस I2 R4 प्लस I2 R2. खूप काळजीपूर्वक पाहिलं तर ह्याची डावी बाजू म्हणजे एनर्जी सप्लाइड आहे, आणि ह्याची उजवी बाजू म्हणजे एनर्जी युटिलाइज्ड. त्याचं मिनिंग आहे की इथं सुद्धा ह्याची डावी बाजू म्हणजे एनर्जी सप्लाइड आहे, तर उजवी बाजू म्हणजे एनर्जी युटिलाइज्ड आहे, आणि दोन्ही इक्वल आहेत दोन्ही ठिकाणी. बघा, एनर्जी सप्लाइड इज इक्वल टू एनर्जी युटिलाइज्ड. इथं सुद्धा एनर्जी सप्लाइड इज इक्वल टू एनर्जी युटिलाइज्ड. जेवढी एनर्जी सप्लाय केली तेवढी युटिलाइज झाली, याचाच अर्थ एनर्जी कन्झर्व झाली. म्हणजे सेकंड लॉ म्हणजेच किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हा एनर्जी कन्झर्वेशन सिद्ध करतो. इट इज consequence of conservation of energy. Kirchhoff's voltage law deals with conservation of energy. कारण energy supplied is equal to energy utilized. स्टुडंट्स, आजच्या तासाला आपण किर्चॉफ्स फर्स्ट लॉ म्हणजेच किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हे लॉ अभ्यासलेले आहेत. दोघांचाही स्टेटमेंट आणि एक्सप्लेनेशन अशा स्वरूपात आपल्याला अभ्यास करायचा आपण केलाय.
दोन्ही ठिकाणी साइन कन्व्हेन्शन व्यवस्थित लक्षात ठेवून तुम्हाला काम करायचं आहे. साइन कन्व्हेन्शन न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना उपयोगात आणायचं आहे. आजच्या तासाला आपण इथंच थांबूया.